हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू हॅपी थँक्यू बर्थडे बाबा. हॅपी बर्थडे बाबा. अरे काय मी काय लहान आहे का आता? नाही तुम्ही मोठेच झाला आहात पण आता एक गोष्ट दाखवली की तुम्ही लहानापेक्षा सुद्धा लहान होऊन जाल. काय 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 थांबा थांबा तुम्ही आधी बसा. आलेच. उत्साह मूर्ती प्लीज. आई आण लवकर. आणते. काय काय आहे आहे सरप्राईज आहे. आई बघा. डॅन, डॅन. तुमच्या आवडीचे अरे गुलाबजाम. अरे वा 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 दे 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 ते आतमध्ये आहेत ना अजून. हो मी सगळे फस्त करणार आहे. बघितलंच मंदार काय सांगितलं होतं मी. गुलाबजाम बघितले की तुझे बाबा लहानापेक्षा सुद्धा लहान होतील. पटलंय 100% पटलंय मला. हे आई अगं पण थांबव त्यांना. शुगर आहे हो बाबा तुम्हाला. मंदार आज बर्थडे आहे ना बाबांचा. आज त्यांना सगळं माफ. खाऊ दे. खाऊ तुम्ही बाबा. येस. कडक कडक. आवडले. अगदी माझ्या पहिल्या वाढदिवसाला केले होतेस ना तसेच झालेत. हो तुमच्या पहिल्या वाढदिवसाला. अरे पहिला वाढदिवस म्हणजे माझ्या लग्नानंतर जो पहिला वाढदिवस झाला ना तेव्हा हिने केले होते. हे पण अगदी तसेच झालेत. सेम टू सेम. चविष्ट. काय तुम्ही पण ना. Oh, like that. बघतोयस ना मंदार त्या वर्षानंतर बाबांचा वाढदिवस आणि गुलाबजाम हे एक समीकरणच होऊन गेलं. पण इतक्या वर्षात मला काय ताईला सुद्धा कळलं नाही काय. हा, हा. तुला कळलं नाही पण माझ्या अनुला सगळं माहित होतं. हो हो तर ह्यांना आवडतात म्हणून ह्यांच्या आवडीच्या स्पेशल करंजा बनवायची ती. आठवते ना. हो बरोबर. या वर्षी सुद्धा केल्या होत्या करंजा. तुला कसं कळलं. अनुताईच्या सासरकडून फोन आला होता. बर्थडे स्पेशल करंजा केल्या होत्या बरं का तिनं आज पण. हो आणि पिहू थ्रू आपल्या घरी पाठवणार सुद्धा होती पण अविनाशला कळलं. डबा उचलला कचऱ्यात फेकला. शी काय नालायक माणूस आहे ना. सॉरी बाबा. या जन्मात तरी हा माणूस काय बदलणार नाही. नाही मला वाटलं होतं तो सुधारला असेल म्हणून. पण खरं आहे तुझं. नाही सुधारणार तो. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय ना त्याने. त्याला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अहो काय बोलताय तुम्ही. तू बघशील शुभदा या थर्ड क्लास माणसाचे चांगले दिवस आता संपले. अहो काय बोलताय तुम्ही. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्याचं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं. त्याने माझ्या मुलीला जितका त्रास दिलाय ना तितकाच त्रास मी त्याला देणार. माझ्या मुलीला त्याने जितकं रडवलंय ना तितकं त्याला रडवणार. जन्माची अद्दल घडवणार त्याला. त्याला तर मी आता सोडत नसतो. अहो काय करणार आहात तुम्ही. मूर्खासारखं वागलो मी काल.
अनुला काय वाटत असेल? अनुने बिचारीने या घरासाठी एवढं केलं आणि मी तिच्याशी असं वागलो. नाही नाही नाही, चुकलंच माझं. या सगळ्यात अनुची काहीही चूक नाही आहे. त्या म्हाताऱ्याचा राग मी अनुवर काढायला नको होता. सॉरी. काल मी जे काही वागलो त्यासाठी सॉरी. झालं हो म्हणताय. सॉरी बोललं की झालं. या एका शब्दाने काल तुम्ही जे काही वागला, जे काही बोललं ते सगळं भरलं. नाही तुम्ही काही बोलू नका. आता आपलं सगळं नीट चाललेलं असताना, एक एक करून सगळे प्रॉब्लेम्स आटोक्यात येत असताना तुम्हाला दारू पिऊन यायची काय गरज होती? तसं नाहीये. नाही तसं नाही. मग कसं आहे? कसं आहे सांगा ना. आणि तुम्ही ना काही स्पष्टीकरण देऊच नका. जो माणूस दारू पिऊन येतो ना त्यांनी काही स्पष्टीकरणच द्यायचं नसतं. त्याच्या स्पष्टीकरणाला काहीच अर्थ नसतो. मी तुमच्याशी वाईट वागले का? मी तुम्हाला काही केलं का? तुम्हाला काही बोलले का? त्रास दिला का तुम्हाला? मग का दारू पिऊन आलात तुम्ही? का त्रास देता मला? बरं ठीक आहे, दारू पिऊन आलात, त्यानंतर मला म्हणालात की मला जेवायला वाढ. मी गप गुमान तुम्हाला जेवायला वाढत असताना तुम्ही ते 2 करंज्या ठेवल्या होत्या तुमच्या ताटात, ते पण मला सीमा वहिनी म्हणाल्या म्हणून ठेवल्या. बाबांसाठी केल्या होत्या मी, त्यांना आवडतात म्हणून. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना करंज्या खूप आवडतात म्हणून मी केल्या होत्या. तर त्यांचं नाव ऐकल्यावर तुम्ही चिडलात. एवढं काय झालं? बाबांचं नाव ऐकल्यावर एवढा का संताप झाला तुम्हाला? बास झाला. नाही बास झालं नाही, तुमचं बास झालं. तुम्ही गप्प बसा. आज मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार. मला मान्य आहे तुमचा त्यांच्यावर राग, माझाही आहे. ते तुमच्याशी जसे वागतात, तुम्हाला जे काही बोलतात, तुमच्याबद्दल जो काही विचार करतात तो नाही आवडत मला. माझ्या नवऱ्याला कुणी काही बोललेलं मला नाही सहन होत. मग ते माझे वडील असले तरीही नाही सहन होत. पण मी कसं विसरू अहो? शेवटी ते माझे बाबा आहेत ना. बास झालं ना. मला माहिती आहे ते तुझे बाबा आहेत, ते असे आहेत, ते तसे आहेत. सगळं माहिती आहे मला, सगळं कळलंय. वाढदिवस आहे त्यांचा, करंज्या केल्या होत्या, झालं ना सगळं. आता सॉर्ट ना. आणि ऐक ना, आणि ज्या माणसासाठी माझ्याशी भांडतीयस ना तू, तो माणूस पण काय धड नाहीये. काय झालं? काय वाकडं केलंय बाबांनी तुमचं? अहो अहो